आज खास मी माझ्या बाळासाठी मखाने लाडू बनवलेले आहेत आणि त्याने बाळाची भूक वाढते, बाळाचं वजन वाढतं. त्याचबरोबर हे बाळासाठी अगदी सुपर फूड आहे. जर आईला एखाद्या वेळेस टाइम नाही भेटला तर आपण पटकनी बाळाला लाडू देऊ शकतो. ट्रॅव्हलिंगमध्ये म्हणा, कशामध्ये म्हणा, आपण पटकनी सोबत घेऊन जाऊ शकतो. आणि आमची मस्ती बघत असाल ते कशी होत आहे असेच आमचे व्हिडिओ शूट करणं असतं. आणि हो, तुम्ही तुमच्या बाळाला अजून मखाने लाडू नसेल दिला तर नक्की द्या. चला, मी अगदी जे माझ्या बाळासाठी योग्य आहे, जे माझं बाळ आवडीने खातं तेच मी तुमच्यासोबत शेअर करत असते. आणि माझा अवतार इग्नोर करा, आता 5 सालांनी माझा अवतार हा केलेला आहे. चला, जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि हो, अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा. चला, आता आपण लाडू कसे बनवले ते पाहूयात. हाय. आणि हो, आमच्या दोघांचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतात का? हा क्यूटनेस तुम्हाला आवडतो का? नक्की मला कमेंटद्वारे कळवा. आणि हो, इथे पाहत असाल माझं बाळ किती लाडू आवडीने खात आहे. तुमचं पण बाळ असंच आवडीने खाईल. खूप सारे फायदे आहेत व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चला, आता आपण सुरुवात करत. बघा, इथे मी काजू घेतले आहेत, थोडे बदाम घेतलेत आणि खजूर घेतला आहे आणि 1 वाटी मखाणे घेतले आहेत. मखाणे बाळासाठी वजन वाढीस खूप मदत करतात, मेंदूच्या विकासासाठी उत्तम आहेत. आणि आज कसा वेळ भेटला तर आज मला बाहेरचं जेवण होतं, त्यामुळे म्हटलं की चला आज बाळासाठी लाडूच बनवत आपण, म्हणून ही सुरुवात मी आज केली होती. आणि तुमच्यासोबत पण शेअर, याच्या अगोदर मी लाडू बनवले होते पण तुमच्यासोबत मी शेअर नव्हते केले. बाळाने आवडीने खाल्ले, म्हटलं तुमच्यासोबत आपण शेअर करूयात. तर एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे. याच्यासोबत तुमच्याकडे जर वेलची असेल ती देखील तुम्ही घेऊ शकता. आणि सगळ्यात पहिले म्हणजे आपल्याला कढई घ्यायची आहे. ते छान गरम झाली की त्यामध्ये आपल्याला तूप ॲड करून घ्यायचं आहे. आणि हो, जे काही तुम्हाला दिसेल ते इग्नोर करा, कारण की बाळामुळे मला बऱ्याच गोष्टी आवडता येत नाहीत किंवा परफेक्ट व्हिडिओ मला काढता येत नाहीत. जसे रॉ व्हिडिओ आहेत तेच तुमच्यासोबत मी शेअर करते. कुठलंही एडिटिंग वगैरे जास्त नाही माझ्या व्हिडिओमध्ये, कारण की एक आईचं तुम्ही असं ना धावपळ म्हणा की एकटीने सगळं आवरणं हे ते करणं होत नाही एवढं माझ्याकडून. आणि त्यानंतर इथे आपल्याला मखाणे छान आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. ही फक्त रेसिपी नाही, तर आमच्या दोघांचा व्लॉग म्हणू शकता तुम्ही. आणि त्यानंतर इथे छान मखाणे आपल्याला रोस्ट करून घ्यायचे आहेत. मखाण्यामध्ये ना खूप सारे फायदे आहेत. तूप, खजूर आणि ड्रायफ्रुट्स पण आपण त्यामध्ये टाकल्यामुळे बाळाला हेल्दी कॅलरीज मिळतात, त्यामुळे वजन वाढण्यास मदत होते आणि हाडे मजबूत. मखाण्यात कॅल्शियम आणि मिनरल्स जास्त असतात, जे बाळाच्या हाडांसाठी आणि दातांसाठी फायदेशीर ठरतात. आता इथे आपण छान त्याला रोस्ट करून घेऊयात. काय होतं ना, बाळाचं कुठलाही पदार्थ बनवायचं म्हणा ना, अगदी आपल्याला मीडियम गॅसवरती बनावा लागतो, जेणेकरून व्यवस्थित तो भाजला जाईल म्हणा, फ्राय केला जाईल म्हणा, व्यवस्थित होतो. आणि पहा, अजून मखाणे झाले नाहीत. मखाना कसे भाजलेत कसं कळायचं हे आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. याला ना मीडियम गॅसवरती होतं, त्यामुळे थोडासा आपल्याला वेळ लागतोय. आणि जेव्हा हे असे ब्राऊन होतात ना, तेव्हा आपल्याला एक गोष्ट करायची आहे इथे, ती म्हणजे आपल्याला मखाना थोडंसं क्रंच करून बघायचं आहे, हातावरती तुटतो का तर. आणि पाहत असाल की ते छान ते भाजलेले आहेत, सगळे एकसारखे भाजलेले आहेत. बऱ्याचदा बघा, असं क्रंच केलं की असं तुटलं ते समजून जायचं की आपले मखाणे इथे छान भाजून झालेले आहेत. आणि खजूर आपल्याला का टाकायचे आहे त्याच्यामध्ये, आता आपण ते एका वाटीमध्ये काढून घेऊयात, कारण की खजूरमध्ये ना नैसर्गिक गोडवा देतो आणि त्यासाठी बाळाला दिवसभर एनर्जी राहते. आणि तुम्हाला म्हटलं आज बाहेरचं जेवणासोबत आज मिसळ पाव होती, त्याच्यामुळे म्हटलं आज मला वेळ होता, म्हटलं की चला बाळासाठी आपण लाडू करूयात. काय होतं ना, कधी कधी काम वाढलं ना तर मला बाळासाठी वेळ द्यायला जमत नाही किंवा प्रॉपर त्याचं मला करायला जमत नाही. म्हणून असं कोणी घरी येणार असेल वगैरे तर मी अगोदर बाळासाठी असं काहीतरी करून ठेवत असते, किंवा मला कुठे बाहेर जायचं असेल जेणेकरून बाळाला मला पटकनी त्याचं जेवण म्हणा, काही पण स्नॅक्स मध्ये म्हणा देता येतं. आणि त्यानंतर इथे जे खजूर आणि हे बदाम आणि जे काजू होते ते पण आपण फ्राय करून घेऊयात. बदाम, काजू आणि तुपामध्ये हेल्दी फॅट्स बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटला खूप मदत करतात. आणि हो, जे माझं बाळ खातं तेच मी तुमच्यासोबत शेअर करते बरं, उगाचच काहीही तुमच्यासोबत मी शेअर करत नाही. जे बाळासाठी हेल्दी आहे, जे वेट गेनचं आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करते. आणि इथे मी 1 वाटी भरून इथे हे घेतले आहेत, खजूर घेतले आहेत. हे खजूर माहिती नाही काही ना थोडेसे असे कडक आहेत. तुमच्याकडे सॉफ्टवाले खजूर असतील ना तर तुम्ही नक्कीच ते वाले घ्या, नाहीतर मग गुळ पावडर पण तुम्ही घेऊ शकता, पण खजूर बेस्ट आहे. आणि हे पण छान असे फ्राय झालेले आहेत तुपामध्ये. खूप जास्त नाही, फक्त तपकिरी कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला अगोदर मखाणे मिक्सरला काढून घ्यायचे आहेत. मखाणे पचायला हलका असल्यामुळे लहान बाळासाठी चांगला पर्याय आहे, त्यामुळे आपण हे बनवू शकता आपल्या बाळासाठी मखाणे लाडू. चला छान. आता
आणि छान आपल्याला बारीक पावडर याची करून घ्यायची आहेत आपल्याला. आणि हे ना बाळाच्या भूक वाढण्यास ना खूप मदत करतं. तूप आणि ड्रायफ्रुट्समुळे चव छान लागते, त्यामुळे बाळ आवडीने खाते आणि बाळाची भूक वाढते. आणि छान असं बारीक पावडर मी इथं करून घेतलं आहे. जेवढं बारीक पावडर तुम्हाला करता येईल तेवढं बारीक पावडर करा. आणि त्यानंतर आपण जे काही बदाम होते, काजू ते त्याचं पण आपल्याला पावडर करून घेणार आहोत. तुमच्याकडे वेलची असेल तर थोडी नक्कीच जरूर टाका, त्याने पण बाळाला एक छान चव येते. आणि बाळ खरं सांगू का, बाळ खूप आवडीने खातं हे लाडू. फक्त दिवसभरात आपल्याला फक्त एक लाडू द्यायचा आहे दिवसभरातून एकदा. आणि बाळाचं वजन आपल्याला वाढवायचं आहे. भूक वाढण्यास खरंच खूप मदत करतं हा लाडू. आणि त्यानंतर आपण जे मखाण्याचं पावडर करून घेतलं होतं, ड्रायफ्रूटचं पावडर आहे ते टाकून घेऊयात. आणि खजूर आहे ते आपण टाकून घेऊयात. खजुरामध्ये नैसर्गिक गोडवा आहे आणि बाळाला दिवसभर खेळण्यासाठी एनर्जी देतं. आणि बाळ आवडीने खातं गोड असल्यामुळे. आणि याच्यामध्ये घरगुती आणि प्रिझर्वेटिव्ह फ्री आहे, त्यामुळे बाहेरचं चॉकलेट किंवा बिस्किटांपेक्षा हे जास्त हेल्दी आणि सुरक्षित आहे. आणि आता पहा, आपण याला छान मिक्स करून घेऊया. ही पेस्ट करायला मला जरा वेळ लागला होता. तुम्ही बेस्ट एखादे सॉफ्टवाले खजूर वापरा, ही कडकवाले खजूर वापरू नका. किंवा खजूर पावडर असेल तर उत्तमच. आणि हो, याच्यामध्ये तुम्हाला घी, सपोज थोडंसं कोरडं झालं त्याच्यामध्ये घी ॲड करून घ्या आणि लाडू वळवून घ्या. यांना थोडी फास्ट करावं लागत नाही, नंतर ना लाडू वळल्या जात नाही त्याचे. छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. इथे थोडीशी मेहनत आहे, म्हणजे एवढी पण नाहीये, पटकन होतात. पण ते थोडंसं खजूर जर चांगले असेल ना आपल्याकडे तर अजिबात मेहनत लागत नाही, अगदी झटकीपट हे लाडू होतात. चला आता इथे छान आपण मिक्स करून घेऊयात व्यवस्थित त्याला. आणि मी ना थोड्या कमी क्वांटिटीमध्ये बनवले होते, कारण की माझ्याकडे मखाणे तेवढे शिल्लक होते. त्याच्यामुळे पहिल्यांदा बनवत असाल ना तर कमीच क्वांटिटीमध्ये बनवा. आणि नंतर बाळ आवडीने तुमचं खाणारच आहे, नंतर जास्त क्वांटिटी तुम्ही करू शकता. आणि बरेच दिवस हे टिकतात पण लाडू. आणि तर पाहत असाल आमचं लाडू बनवणं चालूच आहे माझं. तर आमच्या इकडे बाळाचं खाणं पण चालू झालं आहे. म्हणजे एवढे माझ्या बाळाला ते आवडले होते. आणि बनवता माझे 1-2 संपले पण होते त्याच्यामध्ये. छान असे छोटे छोटे गोल आकाराचे लाडू तुम्ही बनवून घ्या. छोटाच आकार ठेवा, कारण की आपण बाळासाठी देतो ना, त्याच्यामुळे रोज फक्त आपल्याला बाळाला एक द्यायचा आहे, जेणेकरून बाळाची भूक वाढेल, बाळाचं वजन वाढेल आणि बाळ अगदी आवडीने खातं. बघा, माझं बाळ अगोदर काही खात नव्हतं, मी त्याला वेगवेगळे पदार्थ ट्राय करत गेले, तसंच तो खात गेला आहे. आणि बाळाला सांभाळून हे सगळ्या गोष्टी करणं म्हणलं ना खरंच खूप कठीण असतं. पण कधीतरी बाहेरचं जेवण असेल म्हणा किंवा मिस्टर त्याला सांभाळायला असतात, मग तेव्हा पटकन ह्या गोष्टी मी करून घेत असते. आणि पहा, अशी फजिती करून करून मी लाडू माझे करून घेतलेले आहेत. आणि तिथे पण खाल्ला लाडू आणि आता इथे पण खात आहे, की ते त्याला आवडलेलं आहे. आणि आपले लाडू इथे बनवून तयार झालेले आहेत. पाहत असाल, खूप सुंदर, खूप चविष्ट. आणि फक्त दिवसातून एकदा द्यायचं, बाळाचं वेट गेन करायचं आहे आपल्याला ह्या लाडूने. आणि बस आपले लाडू इथे बनवून तयार झालेले आहेत. तुम्हाला अजून कसे व्हिडिओ पाहायला आवडतील, रेसिपीचे टाकू की असेच ब्लॉग टाकू, मला नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि हो, आजची रेसिपी आणि आजचा ब्लॉग तुम्हाला आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा प्लीज की माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात की नाही. अशा एखाद्या भरणीमध्ये छान स्टोअर करून ठेवा. फक्त एअरटाईट ती भरणी पॅक असली पाहिजे, जेणेकरून आपले लाडू खराब होणार नाहीत. चला आता आपण भेटत एका नेक्स्ट व्हिडिओ सोबत. बाय, थँक्स फॉर वॉचिंग. आणि हा अजून एकदा पहा, आमचा लाडू खाणं अजून चालू आहे. किती आम्हाला आवडले आहेत. तुमच्या बाळासाठी नक्की बनवा. आणि बनवले की बाळाने खाल्ले की नाही मला हे कमेंटद्वारे कळवा. चला बाय, थँक्स फॉर वॉचिंग. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.